फंक्शन्स काय काय आहेत बॉडी फ्लुइडचे? रेग्युलेशन ऑफ द बॉडी टेम्परेचर, सेकंड फंक्शन इज प्रोटेक्ट अँड कुशन ऑफ व्हायटल ऑर्गन्स, देन ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट्स टू द सेल्स, हेल्प टू कन्वर्ट द फूड इनटू एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट प्रॉडक्ट अवे फ्रॉम द सेल. जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते सेलपासून दूर नेणे, ओके, आणि ते एक्सक्रीट करणे बाय स्किन, बाय किडनी अँड बाय अदर, ओके. म्हणजे स्टूल वाटे किंवा युरिन वाटे किंवा स्वेट वाटे हे सर्व वेस्ट एक्सक्रीट करणे म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकणे. देन लुब्रिकेशन ऑफ जॉईंट स्पेस. जे सायनोवियल फ्लुइड आहे हे पण इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, ओके. सो इट लुब्रिकेट द जॉइंट्स. साइनोवियल फ्लूइड का काम क्या है? इट लुब्रिकेट्स द जॉइंट्स. देन मेंटेनेंस ऑफ हाइड्रेशन, हाइड्रोस्टॅटिक प्रेशर इन द कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. जे इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये जे वेगवेगळे मिनरल्स प्रेझेंट आहेत, फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, हे सर्व मिनरल्स काय करत आहेत? हायड्रोस्टॅटिक प्रेशर मेंटेन करत आहेत, ओके. देन इम्प्रूव्ह द इंटेस्टाइन हेल्थ अँड हेल्प्स टू प्रिव्हेंट द कॉन्स्टिपेशन. जेवढं आपण जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये फ्लुइड घेऊ तेवढं आपलं जे जी आय ट्रॅक आहे तो व्यवस्थित राहतो, स्टूल व्यवस्थित पास होतं आहे, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाहीत, ओके. देन फ्लश द किडनी ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स ऑफ मेटाबॉलिझम. जेवढं आपण फ्लुइड जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये घेऊ तेवढं किडनी पण व्यवस्थित त्यांचं फंक्शन करते. जेवढे वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते किडनी वाटे बाहेर पडत आहेत आणि स्टूल वाटे बाहेर पडत आहेत, ओके. हे सर्व फंक्शन आहे बॉडी फ्लुइड्सचं. और राइट डाउन बॉडी फ्लुइड्स. Water comprises 60% of body weight of an average adult. The total body water is divided functionally into the extracellular fluid and intracellular fluid. Extracellular %20% and intracellular 40%. The extracellular fluid further divided into intravascular. Intravascular means within the circulation, and interstitial. Means surrounding the body
cavities and surrounding the cell. Then function of body fluid. First function, helps to regulate body temperature, transport nutrients and gases throughout the body, carry cellular waste products, to excretion sites, protect and cushion vital organs, helps to convert food into energy, transportation of hormones, to activity site, lubricate the joint space, improve intestine health, and helps to prevent constipation, flushes the kidney, of the waste product, of metabolism, so body fluids comprise 60% of body weight of an average adult. The total body water is divided functionally into extracellular fluid and intracellular fluid. The extracellular is 20%, intracellular 40%. The extracellular fluid further divided into intravascular, it means within the circulation,
and interstitial, it means the surrounding the body cavities and surrounding the cells. Function of body fluids are helps in regulate the body temperature, transport nutrients and gases throughout the body, carry cellular waste products to excretion sites, protect and cushions of vital organs, helps to convert food into energy, transportation of hormones. Hormones means what? The product of endocrine glands. Okay, the transportation of hormones to activity site, lubricate the joint space, improve intestine health and helps to prevent constipation, and flushes the kidney of waste product of metabolism. जे मेटाबॉलिझम होतं आहे, चयापचय ही प्रक्रिया होते वेगवेगळ्या फूड न्यूट्रिएंट्सची, त्या चयापचय प्रक्रियेनंतर जे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतं ते वेस्ट प्रॉडक्ट बाहेर काढण्याचं काम हे किडनी करत असते. आणि जेवढं फ्लूइड आपण इनटेक घेऊ तेवढं वेस्ट प्रॉडक्ट व्यवस्थित बाहेर पडतं आणि आपली बॉडी हेल्दी राहते. So electrolytes are the major components in our body. Electrolytes means minerals. Minerals are macro minerals and micro minerals, जे तुम्हाला न्यूट्रिशनमध्ये आहेत. ओके, जे प्रिव्हियस बॅचला मी शिकवलं आहे न्यूट्रिशनमध्ये मायक्रो मिनरल्स म्हणजे काय अँड मॅक्रो मिनरल्स म्हणजे काय. हे सर्व इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि जे मेन इलेक्ट्रोलाइट्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस अँड क्लोराईड. ओके, हे जे मेन मिनरल्स आहेत हे बॉडीचं बॅलन्स इम्बॅलन्स व्यवस्थित करून ठेवतात. सो इलेक्ट्रोलाइट्स आर द मेजर कंपोनंट्स ऑफ द बॉडी फ्लुइड दॅट प्ले इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग द केमिकल बॅलन्स ऑफ द बॉडी. जे आपल्या बॉडीमधले केमिकल बॅलन्स आहे ते व्यवस्थित रेग्युलेट करून ठेवतात इलेक्ट्रोलाइट्स. देर आर 6 मेजर इलेक्ट्रोलाइट्स इन आवर बॉडी, दॅट इज sodium, potassium, calcium, chloride, phosphorus and magnesium. Okay, these are the main major elements in our body. In this first intracellular electrolyte. Intracellular electrolyte कोणतं आहे यामधलं? potassium. First is potassium. Potassium is positive charge ion. It regulates the cell activity, excitability and nerve impulses conduction. जे नर्व इम्पल्सेस आपल्या बॉडीमध्ये कंडक्शन आहे ते व्यवस्थित रेग्युलेट करून ठेवण्याचं काम पोटॅशियमचं असतं. इट परमिट्स द सेल मेम्ब्रेन अँड देअर बाय दे अफेक्टिंग द सेल इलेक्ट्रिकल स्टॅटस. आपल्या कार्डियक सिस्टीममध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पोटॅशियम चॅनल्समुळे व्यवस्थित ॲक्टिवेट राहते. देन रेस्टिंग मेम्ब्रेन पोटॅशियम. जेव्हा रेस्टिंग मेम्ब्रेन जे मसल्स आहेत वेगवेगळे, कार्डियक मसल्स आहेत, स्केलेटल मसल्स आहेत, स्मूथ मसल्स आहेत, त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेंटेन करून ठेवण्याचं काम हे पोटॅशियम करत असतं जेव्हा रिलॅक्सिंग स्टेजमध्ये हे मसल्स असतात. देन रेग्युलेशन ऑफ द मसल कॉन्ट्रॅक्शन अँड मायोकार्डियल मेम्ब्रेन रिस्पॉन्सिव्हनेस. सेम जसं मी सांगितलं हे सर्व मेंटेन करण्याचं काम पोटॅशियमचं आहे. Next electrolyte is magnesium. Magnesium is also one of the most important electrolyte which are regulating the function of cardiac system. Okay, जे cardiac systemचं जे main function हे magnesium carry out करतं. It modifies the nerve impulses transmission and the skeletal muscles responsiveness and important functioning in the heart, nerves and muscles. हे important फंक्शन कॅरी करतं, मसल्समध्ये इम्पल्सेस कॅरी करण्याचं काम हे मॅग्नेशियम करत असतं. नेक्स्ट इंट्रासेल्युलर फ्लुइड, इंट्रासेल्युलर इलेक्ट्रोलाइट इज फॉस्फरस और फॉस्फेट. इट इन्फ्लुएन्स द नॉर्मल फंक्शन ऑफ कार्डियोवॅस्क्युलर सिस्टीम, दॅट इज सोडियम अँड पोटॅशियम. दोघांचं सोडियम अँड पोटॅशियम या दोघांचं ट्रान्सपोर्टेशन मेंटेन करण्याचं काम हे फॉस्फरस करत असतं. And it promotes the energy storage and that is carbohydrate, protein and fats metabolism. या तिघांचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर जे एनर्जी स्टोअर करण्याचं काम
हे फॉस्फरस करत असतं. नेक्स्ट आर द एक्स्ट्रासेल्युलर इलेक्ट्रोलाइट्स. हे सर्व झाले इंट्रासेल्युलर इलेक्ट्रोलाइट, म्हणजे सेलच्या आतमध्ये कोणते कोणते इलेक्ट्रोलाइट्स असतात. फर्स्ट इज पोटॅशियम, देन मॅग्नेशियम अँड फॉस्फरस. हे 3 इलेक्ट्रोलाइट हे सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. देन एक्स्ट्रासेल्युलर इलेक्ट्रोलाइट्स आर, फर्स्ट वन इज सोडियम. सोडियम हेल्प्स टू मेंटेन ॲसिड बेस बॅलन्स. जे आपल्या शरीरातलं अल्कली आणि आम्लाचं प्रमाण बॅलन्स करण्याचं काम हे सोडियम करत असतं. ॲक्टिवेट्स द नर्व इम्पल्सेस अँड इन्फ्लुएन्स द वॉटर डिस्ट्रीब्युशन. आपल्या शरीरात वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत, त्या सर्व कंपार्टमेंटमध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम हे सोडियम करत असतं. नेक्स्ट इलेक्ट्रोलाइट इज कॅल्शियम. कॅल्शियम मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, जे आपण ॲनाटॉमीमध्ये शिकलो आहे, मेकॅनिझममध्ये. कॅल्शियम हे मोस्ट इम्पॉर्टंट इलेक्ट्रोलाइट आहे, जे कॉन्ट्रॅक्शनचं काम करतात, मसल कॉन्ट्रॅक्शनचं. ओके, आपण मेकॅनिझममध्ये शिकलो आहे, स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये. सो जेव्हा कॅल्शियम रिलीज होतात तेव्हाच मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, सो कॅल्शियम हेल्प्स टू कॉन्ट्रॅक्ट द मसल्स. ठीक आहे, हे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट आहेत जे आपल्या शरीरामध्ये आहेत, सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर. ओके, राईट डाऊन द इलेक्ट्रोलाइट्स. Electrolytes are major components of body fluid. That play an important role in maintaining chemical balance. There are 6 major electrolytes. Sodium, potassium, phosphorus, magnesium, calcium, and chloride. There are 6 major electrolytes in our body. Sodium, positive charge. Potassium is also positive charge. Phosphorus is negative charge. Magnesium, positive charge. Calcium, positive charge, and chloride is negative charge. So in this, the extracellular electrolytes are potassium, phosphorus, and magnesium. Write down the extracellular
हे झालंय. Extracellular electrolytes. In this first one is sodium. Sorry. First one is potassium. Sorry. Sodium. Extracellular fluid, sodium. Helps to maintaining acid base balance. Activates nerve and muscle cells. And influences water distribution. Influences water distribution. Then second is calcium. Helps in muscle contraction. Acts as an enzymes activator within cell. ओके, हे दोन आहेत, हे एक्स्ट्रासेल्युलर इलेक्ट्रोलाइट आहेत. देन इंट्रासेल्युलर आर पोटॅशियम, मॅग्नेशियम अँड phosphorus. It regulates the cell and nerve impulse conduction. Permeates the cell membrane, thereby affecting the cell electrical status.
and regulate the muscle contraction. Extracellular electrolytes are sodium. It helps in maintaining the acid-base balance, activates the nerves and muscle cells, influence water distribution. Second electrolyte is calcium. It helps in muscle contraction, acts as an enzyme activator within the cell. Next one is intracellular electrolyte. In this first one is potassium. It regulates the cell and nerve impulses conduction and permeates the cell membrane, thereby affecting the cell electrical status. And third function of potassium is regulate the muscle contraction. Magnesium, modifies the nerve impulses transmission. मॉडिफाईज म्हणजे किती प्रमाणात नर्व इम्पल्सेस ट्रान्समिट करायचे आहेत, कमी करायचे आहेत का जास्त करायचे आहेत, हे मॅग्नेशियमवरती डिपेंड असतं. Important in functioning of heart, nerves and muscles. Next electrolyte is phosphorus. Influence the normal function of cardiovascular system. Maintain potassium and sodium transportation. Promotes the energy storage. After metabolism of carbohydrates, fats and proteins. So intracellular electrolytes are potassium, magnesium and phosphorus. Next, how to assess this electrolyte balance in patient? How to assess? तुम्ही कसं असेसमेंट करणार पेशंटमध्ये फ्लुइड बॅलन्स व्यवस्थित आहे की नाही? There are 3 elements of assessing the fluid hydration status. First is review of the fluid balance chart.
आपण त्या पेशंटचा इंटेक आउटपुट चार्ट चेक करणार. देन क्लिनिकल असेसमेंट ऑफ द पेशंट. क्लिनिकल असेसमेंटमध्ये जे मी तुम्हाला असेसमेंट या चॅप्टरमध्ये शिकवले, पेशंटची पूर्ण हेल्थ असेसमेंट करायची आहे. त्यामध्ये पेशंटला एडिमा आहे का, पेशंटची स्किन असेस करायची आहे, स्किनवरती ड्रायनेस जास्त आहे का. जर ड्रायनेस जास्त आहे आणि आपण असं पिंच केलं की तो तसंच राहते स्किन, तर समजायचं की पेशंट खूप डिहायड्रेटेड आहे, पेशंटच्या शरीरामध्ये बिलकुल पाणी नाही आहे. ओके, सो असेसिंग द पेशंट. किंवा फ्लुइड जास्त असेल तर आपण पायाला एडिमा चेक करतो. ओके, जर स्वेलिंग पेशंटच्या पायाला वगैरे असेल, पिटल एडिमा आहे, म्हणजे आपण तिथे पायाला बोट लावलं की ते तसंच राहते खून. ओके, म्हणजे समजायचं पेशंटला भरपूर स्वेलिंग आहे, म्हणजे फ्लुइड एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये साठत चालले, शरीरामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा फ्लुइड साठते, बाहेर पडत नाही आहे व्यवस्थित. ओके, सो क्लिनिकल असेसमेंट. देन रिव्ह्यू ऑफ द ब्लड केमिस्ट्री. ब्लड केमिस्ट्री रिव्ह्यू करणे म्हणजे इलेक्ट्रोलाइट, ब्लड सेंड फॉर द इलेक्ट्रोलाइट, सिरम इलेक्ट्रोलाइट चेक करणे. ओके, सो या 3 आपण असेसमेंट मेन करू शकतो टू चेक द फ्लुइड बॅलन्स इन द पेशंट. ओके, राईट डाऊन असेसिंग फ्लुइड बॅलन्स इन द पेशंट. झालं लिहून? करू इरेज. असेसिंग द फ्लुइड बॅलन्स इन द पेशंट. हे आपण नॉर्मल ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी बघितलं बॉडी फ्लुइडची. ओके, आत्तापर्यंत. नेक्स्ट असेसिंग द फ्लुइड बॅलन्स. Assessing the fluid balance in patient's body by 3 methods. First, review of fluid balance chart. Clinical assessment of the patient. And review of blood chemistry. या 3 प्रकारे आपण शरीरातला फ्लुइड बॅलन्स व्यवस्थित आहे की नाही हे फाइंड आउट करणार. फर्स्ट इज रिव्ह्यू ऑफ फ्लुइड बॅलन्स चार्ट. म्हणजे आपण जो पेशंटचा इंटेक आउटपुट चार्ट मेंटेन ठेवतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून पेशंटने किती ग्लास पाणी घेतलं आहे, किंवा तुम्ही किती इंट्राव्हेनस फ्लुइड दिलं आहे. राईस टू फीडिंग असेल तर राईस टू फीड तुम्ही किती आवरले आणि किती ml दिलं आहे, हे सर्व इंटेकमध्ये येणार. आणि आउटपुटमध्ये पेशंटनी युरिन किती पास केली आहे, स्टूल किती वेळा पास केलं आहे, किंवा काही ड्रेनेज वगैरे असतील पेशंटला, ड्रेनेज पाईप असतील तर ते ड्रेनेज पण किती आहे, हे सर्व येणार आउटपुट चार्टमध्ये. ओके, ते नाईटची सिस्टर असते ते पूर्ण दिवसाचं चार्ट कॅल्क्युलेट करणार. ओके, जर इंटेकमध्ये इंटेक अँड आउटपुट चार्ट हे दोन्ही कॅल्क्युलेट नाईटची सिस्टर करते. ओके, जे दिवसभराचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती इंटेक आहे पेशंटचं ते इंटेकमध्ये येणार, आणि आउटपुटमध्ये जेवढं त्यांचं एक्सक्रिशन आहे, म्हणजे ते ड्रेनेज असेल किंवा युरिन असेल किंवा मोशन पास करणे असेल. ओके, हे सर्व आउटपुटमध्ये येणार. ओके, जर इंटेक 2000 आहे
तर आउटपुट पण तेवढंच यायला पाहिजे किंवा 1800 आलं आहे हे ठीक आहे, 200चं इकडे तिकडे होऊ शकतं. ओके, पण जर तुमचं इंटेक एवढं आहे आणि आउटपुट फक्त 500 ml आहे तर मग कुठेतरी गडबड आहे पेशंटमध्ये. ओके, पेशंटच्या शरीरामध्ये पाणी साठत चाललं आहे. तर तुम्हाला लक्षणं काय दिसणार ते क्लिनिकल असेसमेंटमध्ये तुम्हाला कळणार. क्लिनिकल असेसमेंट म्हणजे तुम्ही एडिमा चेक करणार. एडिमा म्हणजे पायाला स्वेलिंग आहे का, चेहरा सुजला आहे का. ओके, हे सर्व तुम्ही फाइंड आउट करणार. हे तुम्हाला क्लिनिकल असेसमेंटमध्ये कळेल. ओके, जर इथे कुठेतरी इंटेक आउटपुटमध्ये गडबड आहे. जर 2000 इंटेक आहे आणि आउटपुट खूप जास्त येते, 3000 आले, ओव्हर आउटपुट आहे, पेशंट डिहायड्रेटेड होणार आहे. शरीरातून जेवढं फ्लुइड आपण पाठवतो आहे तेवढं लॉस होतं आहे. म्हणजे हेही तुम्हाला क्लिनिकल असेसमेंटमध्ये कळणार. क्लिनिकल असेसमेंटमध्ये म्हणजे पेशंटची स्किन तुम्हाला डिहायड्रेटेड दिसणार आहे, ड्रायनेस येणार ओठांना किंवा स्किनला, पूर्ण पेशंट एकदम कोमेजलेला दिसणार आहे. ओके, हे तुम्हाला क्लिनिकल असेसमेंटमध्ये कळेल. सो इंटेक आउटपुट चार्टिंग इज मस्ट, इट इज इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ द फ्लुइड बॅलन्स. ओके, सो रिव्ह्यू नेक्स्ट इज द रिव्ह्यू ऑफ द ब्लड केमिस्ट्री. रिव्ह्यू ऑफ द ब्लड केमिस्ट्री म्हणजे आपण पेशंटचं सिरम इलेक्ट्रोलाइट्स चेक करणार. ओके, सिरम इलेक्ट्रोलाइटमध्ये जेवढं मी आता इलेक्ट्रोलाइट्स तुम्हाला सांगितले त्याचं कॅल्क्युलेशन येणार. त्यामध्ये नॉर्मल आणि ॲबनॉर्मल कॅल्क्युलेशन हे डॉक्टर फाइंड आउट करतात. ओके, कळलं एवढं असेसमेंट, हाऊ टू असेस द बॉडी फ्लुइड बॅलन्स. नेक्स्ट वन इज द फ्लुइड लॉस फ्रॉम द बॉडी. कोणत्या प्रकारे फ्लुइड लॉस होऊ शकतो बॉडीमधून. स्वेटिंग, युरिन. जर एक्स्ट्रा फ्लुइड लॉस झाला तो तर कशामुळे होऊ शकतो. डायरिया, लूज मोशन्स, वॉमिटिंग किंवा हॅमरेज. पेशंटला कुठेही रक्तस्राव खूप जास्त प्रकारात झाला आहे तर अशा वेळी पण फ्लुइड लॉस होऊ शकतो. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतं. पेशंटला जास्त वॉमिटिंग होत आहेत. ओके, तर त्यामधून इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतो शरीरामध्ये. फ्लुइड इम्बॅलन्स होऊ शकतं किंवा डायरिया, कंटिन्यू लूज मोशन होत आहेत, जुलाब होत आहेत पेशंटला, तर अशामधून पण फ्लुइड लॉस होऊ शकतो. ओके, हे सर्व प्रकार आहेत फ्लुइड लॉस होण्याचे. द फ्लुइड लॉस फ्रॉम ओरल इंटेक ऑफ द फ्लुइड अँड फूड्स. फूड पॉयझनिंग झाल्यामुळे डायरिया होऊ शकतो किंवा वॉमिटिंग होऊ शकतो. सो अशा प्रकारे फ्लुइड लॉस होऊ शकतो. ऑब्लिगेटरी लॉस, यामध्ये ऑब्लिगेटरी लॉस आहे, फॅकल्टी लॉस आहे अँड इनसेन्सिबल लॉस. इन दिस the fluid is gained through the ingestion of the fluid, then ingested foods and metabolic water etc. ह्यामध्ये फ्लुइड गेन कसं केलं जातं. बाय गिविंग इंटेक. जर पेशंट इंटेक करत नसेल तर IV फ्लुइड दिले जातात जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये. अँड यामध्ये प्रत्येक पेशंटच्या एज वाईज त्याला बॉडी फ्लुइड दिले जातात. जसं न्यूबॉर्नमध्ये टोटल बॉडी फ्लुइड इंटेक 200 to 300 ml पर 24 hours गरजेचं आहे. 5 yearsच्या चिल्ड्रनला 1500 to 2000 ml फॉर 24 hours एवढं पाणी गरजेचं आहे. इन अडल्ट 2400 to 3000 एवढं पाण्याची गरज आहे. सो या प्रकारे त्यांना इंटेक दिलं जातं प्रत्येक पेशंटला त्यांच्या एज वाईज. ओके, write down the normal daily fluid requirement for the body. Daily fluid requirement for the body. Newborn baby, $200 to 300 ml पर डे म्हणजे 24 hours साठी.
6-month baby 600 to 1200 ml per day. 1 year 1100 to 2000 ml per day. 5 years 1500 to 2000 ml per day. 15 years 2200 to 2800 ml per day. Adult 2500 to 3000 ml per day. This is the daily requirement for the body as per age limit. Next are the factors affecting the fluid and electrolytes balance. कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात बॉडी फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्ससाठी. फर्स्ट वन इज एज फॅक्टर. ॲट डिफरंट एज द बॉडी वेट अँड बॉडी सरफेस एरिया, रिनल फिल्ट्रेशन कॅपॅसिटी अँड मेटाबॉलिक रेट इज डिफरंट. लहान मुलाचा मेटाबॉलिक रेट डिफरंट आहे, मोठ्या माणसाचा मेटाबॉलिक रेट डिफरन्स आहे, त्यांचं बॉडी सरफेस डिफरंट आहे. लहान मुलांमध्ये बॉडी सरफेस कमी आहे. बॉडी सरफेस म्हणजे स्किनचा जेवढा एरिया असतो कवर केलेला, तिथून स्वेटिंग होतं. सो त्यामुळे बॉडी फ्लुइड बाहेर पडतं. सो हे प्रत्येक एज वाईज वेगवेगळं बॉडी फ्लुइड इम्बॅलन्स होऊ शकतं. ओके, फर्स्ट फॅक्टर इज एज. देन सेकंड फॅक्टर इज क्लायमेट. जसं थंडीमध्ये आपल्याला खूप स्वेटिंगचं प्रमाण खूप कमी असतं, तेच जर उन्हाळ्यामध्ये बघितलं तर आपल्याला स्वेटिंगचं प्रमाण खूप जास्त असतं. ओके, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ओरल फ्लुइड घ्यावे लागतात समर सीझनमध्ये. तेच आपण थंडीमध्ये खूप कमी प्रमाणात ओरल इंटेक करतो. ओके, सो क्लायमेट चेंजेस द अफेक्ट ऑफ द बॉडी फ्लुइड इंटेक अँड फ्लुइड लॉस. ओके, क्लायमेट इज ऑल्सो अफेक्टिंग फॅक्टर. देन स्ट्रेस. Stress leads to stimulation of pituitary gland and it releases the ADH, adrenal hormones, leads to retain the water and sodium in the body. Stress मुळे काय होतं? It stimulates the pituitary gland. Pituitary gland ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे. हे स्टिम्युलेट झाल्यानंतर त्यामधून ADH हा हार्मोन बाहेर पडतो आणि हा ADH हार्मोन आहे तो काय करतो? वॉटर रिटेन इन द ब्लड सेल्स. वॉटर आणि सोडियम ब्लड सेल्समध्ये तसंच राहून देतो, बाहेर टाकत नाही. ओके, त्यामुळे काय होतं? आतमध्ये स्वेलिंग म्हणजे इंटरस्टेशियल फ्लुइड जमा राहतं, स्वेलिंग येऊ शकतं, पिटल एनिमा होऊ शकतो पेशंटला. देन फोर्थ फॅक्टर इज डाएट. ॲडिक्वेट इंटेक ऑफ फ्लुइड अँड न्यूट्रिएंट्स आर इम्पॉर्टंट फॉर द फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट balance. Example, starvation causes the body to metabolize own tissues for the energy and leads to decrease in available proteins. Diet, it is one of the important factor. काही जणांना उपास तापास करण्याची जास्त सवय असते. अशा वेळेला काय होतं? त्यांचं इंटेक फ्लुइड इंटेक कमी होतं. फ्लुइड इंटेक कमी झाल्यावर जे आपल्या शरीरामध्ये एडिपोज टिश्यूमध्ये जे साठवलेलं प्रोटीन असतं त्याचा वापर केला जातो. ओके, त्यामुळे आपल्या शरीरातली एनर्जी कमी होते, फ्लुइड लॉस होतो. ओके, त्यामुळे काय होणार? त्या पर्सनला जो उपवास करतोय त्याला फ्रेश वाटणार नाही, एकदम मरगळल्यासारखं वाटणार. ओके, सो डाएट इज वन ऑफ द फॅक्टर. देन इलनेस म्हणजे नॉशिया, वॉमिटिंग होतं, फूड पॉयझनिंग होणं, दॅट इज द इलनेस फॅक्टर. एक्झाम्पल, नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया अँड इन्क्रीज मेटाबॉलिझम, दॅट इज वूंड अँड बर्न्स. ज्यांना जास्ती मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत किंवा बर्न झालेलं आहे, जळालेलं आहे शरीर, तर अशा पेशंटमध्ये पण फ्लुइड लॉस जास्तीत जास्त प्रमाणात होणार. नेक्स्ट इज द मेडिकेशन.
The excessive use of enemas and diuretic steroids can stimulate the bowel excretions and it irregulate the fluid imbalance. मीन्स ज्यांना मेडिसिन्स चालू आहेत जास्त डायरेटिक म्हणजे लॅसिक्स सारखे मेडिसिन्स चालू आहेत तर अशा पेशंटना जास्तीत जास्त युरिन पास होते आणि जास्त युरिन पास झाल्यामुळे काय होणार जे बॉडीमध्ये साठलेलं फ्लुइड आहे ते निघून जाणार. ओके, सो काही मेडिसिनचे साईड इफेक्ट असतात की त्यांनी जास्त युरिनेशनला होतं आहे किंवा स्टिरॉइड्स असतात. स्टिरॉइड्समुळे पण जो बॉडीचं फ्लुइड बॅलन्स आहे तो मेंटेन राहत नाही. Next is the medical treatment. Many medical treatments such as continuous gastric and intestinal suctioning, gastric lavage usually produce many imbalance with the peristalsis and it forms in the vomiting. In this way the medical treatment can lead to the फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. जर आपण मेडिकल ट्रीटमेंटमध्ये बघितलं जास्तीत जास्त गॅस्ट्रिक लवाज दिला. गॅस्ट्रिक लवाज म्हणजे काय, स्टमक वॉश जर जास्तीत प्रमाणात दिला तर जेवढं बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट आहे ते बाहेर पडणार आणि त्यामुळे शरीरामध्ये फ्लुइड इम्बॅलन्स होणार. ओके, हे सर्व फॅक्टर्स आहेत जे फ्लुइड इम्बॅलन्ससाठी अफेक्टिंग आहेत. राईट डाऊन द फॅक्टर्स अफेक्टिंग फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. First factor is age. At different ages, body weight, body surface, and metabolic rate is different. That influence the fluid intake. Climatic changes affect the body, affect the fluid intake and fluid loss. Stress, leads to stimulation of pituitary gland and release ADH, which leads to retain water and sodium in the body and
reduce urine output. Fourth factor is diet.